एकाहून एक सरस शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाने पनवेलची सांस्कृतिक भूमी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या रंगाने उजळून निघाली। समृद्ध नृत्य वारशाच्या जतन आणि प्रसारासाठी समर्पित असा मयूखा महोत्सव नृत्यार्पणा फाईन आर्ट्स सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। परंपरा आणि कलात्मेचा संगम असलेला हा महोत्सव नृत्याचा अद्वितीय सोहळा ठरला। पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालय येथे झालेल्या या महोत्सवाला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि मयूखा महोत्सव प्रायोजक परेश ठाकूर, अर्चना ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माय भारत रायगड आणि रत्नागिरी विभागाचे उपसंचालक अमित पुंडे, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नॅशनल टेलिफोन ॲडवायझरी कमिटी सदस्य रमेश कळंबोली, माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, श्वेता शेट्टी, यमुना प्रकाशन विशेष पाहुणे म्हणून नालंदा नृत्यकला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर उमा रेले, मोहिनी अट्टम, नृत्यांगना आणि संस्थापिका निर्देशिका डॉक्टर डिंपल नायर, तर सेलिब्रिटी पाहुणे म्हणून मल्याळम अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना देवी चंदना, मराठी अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना तन्वी पळव यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक उपस्थित होते। मयूखा हे असे व्यासपीठ आहे जे केवळ शास्त्रीय नृत्य प्रकारांची गहनता आणि सौंदर्य प्रदर्शित करत नाही, तर पुढील पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देते। नृत्यार्पणा फाईन आर्ट्स सेंटर या उपक्रमाद्वारे तरुण नर्तकांना प्रेरणा देण्याचे आणि प्रेक्षकांना भारताच्या पारंपरिक कलांचा खरा आस्वाद आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न करते। त्यामुळे आता त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून मयूखाचे लॉन्चिंग करण्यात आले आहे। कलाकार, रसिक, सांस्कृतिक प्रेमींना एका व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टिकोनातून पद्मभूषण डॉक्टर कनक रेले यांच्या शिष्या आणि नालंदा नृत्यकला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नयना प्रकाश यांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनाखाली हा उत्सव आयोजित करण्यात आला होता। महोत्सवात नालंदा बानीतील मोहिनी अट्टमचे नयना प्रकाश यांचे जवळपास 1.5 तास मनमोहक सोलो सादरीकरण झाले। त्यांच्या सादरीकरणात लास्य आणि रौद्र यांचा सुंदर समन्वय दिसून येत होता। त्यामुळे प्रत्येक नृत्यप्रयोग दृश्य आणि भावनिकदृष्ट्या अद्वितीय ठरला। या महोत्सवात नालंदा बानीतील मोहिनी अट्टम ख्यातनाम वादकांचा थेट वाद्यमेळ पनवेल आणि परिसरातील कला रसिकांना एक सांस्कृतिक मेजवानी सुद्धा देऊन गेला। कलाश्री कला मंडलम सी गोपाळकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यकला मंदिरम सेंटर फॉर आर्ट्स मार्फत त्याचे सादरीकरण झाले। त्यामुळे प्रेक्षकांना एक अद्वितीय असा सांस्कृतिक अनुभव अनुभवायला मिळाला। परंपरा आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक पर्वणी आहे। I would like to welcome the guest of today's function who have come specially all along the way in this rainy season for this function, and all the people who are present over here since I think last 2 hours or so, just to watch and to encourage this part of our life, which I think for last some years we must have forgotten. I'd like to once again thank Nayana Prakash ji and along with her all those who have worked hard for last 1 month or so to make this today's event happen. And when I'm quite sure that all the performers who have come over here from far distant region just to acknowledge us or give us acquaintance of the rich traditions and culture of our India, and I'm quite sure that with the region of Panvel growing towards becoming a metropolitan city, we need to grow in each and every aspect. Let it be construction of bridges, roads, ports, airport, but along with that, in our deep heart, we are quite sure that however progress we make, we don't get
ahead of the nation or the countries just by making this progress. It is our culture. It is the traditions we are following on. Those are making us richer in every aspect of life. And the culture, the arts, this is binding us to the roots of our generations who have worked hard, who have strived hard to make us know this culture, to make us bind along with this culture, so that for our next generations to come, we will be proud to tell those generations that this is the culture we wanted you to take ahead. The whatever progress, physical progress we are seeing right now, let it be multi-layered bridges, let it be skyscrapers and all those development which we can be proud of. But in coming years, it is to be replicated in other cities also. We will see some other sort of innovations which will make us replace all these things. But culture is the thing which cannot be replaced by any other new sort of, let's say, TV or whatever form they are. So this is the stage which is going to prove all these things. And I would like to welcome the artists who have come over here from the long way. And I would like to congratulate that this function is happening. Thank you very much. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपलं पनवेल म्हणजे आगरी, कोळी, कराडी, भंडारी, मराठा आणि विविध अशा ज्या खारेपाट विभागामध्ये राहणाऱ्या जाती जमाती यांना सामावलेला असा परिसर, जेथे नृत्य, संगीत आणि त्याचबरोबर एक चांगले असे विचार घेऊन चालणारा असा समाज ही या समाजाची ओळख आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला सिडकोचा जन्म घालायचा ज्या या सरकारने ठरवलं, त्यावेळेला सिडको ही नवी मुंबई आणि म्हणजेच ठाणा, रायगड ह्या परिसरामध्ये आणि त्याच वेळेला वसई, विरार आणि त्या तिकडच्या परिसरामध्ये सुद्धा यायचं त्यांनी येऊ घातलं. परंतु सिडको ही नवी मुंबईमध्ये म्हणजे त्या रायगड आणि ठाण्यामध्ये जितक्या चांगल्या प्रकारे ती बसू शकली तेवढी इतर ठिकाणी ही बसू शकली नाही. त्याचं कारण मुळात हे आहे की येथील स्थानिक समाज ह्या समाजाचं नृत्य, कला, संगीत आणि पुरोगामी विचार याच्यावरती जबरदस्त असलेली श्रद्धा आणि त्यामुळे या पनवेल ह्या परिसरामध्ये मग सुद्धा पनवेल हा परिसर हळूहळू करत मग एक कॉस्मोपॉलिटन असा हा आपला समाज होत चाललेला आहे. पनवेल जो आधी 3 स्क्वेअर किलोमीटर मध्ये होता तो आता खारघर, तळोजा आणि कळंबोली आणि कामोठ्यापर्यंत आता पोहोचला आहे. आणि त्याला कारणच हे आहे की येथील समाज आणि या समाजाची जी नेहमी साधना पसरत चाललेली अशी ही साधना या समाजाची ओळख. आणि ह्या समाजामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचे सर्व विविध संस्कृती, विविध कला आणि सध्या या विविध समाज हा एकत्र यायला लागला, हा एकत्र एकमेकांना घेऊन बसायला सुद्धा लागलेला आहे, एकमेकांच्या समोर हा नांदा सुद्धा आहे. आणि याचं एक अतिशय चांगलंच उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम मयूखा 2025 एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम हा पनवेलमध्ये ठेवला जातो आणि तो यशस्वी होताना सुद्धा या इथे दिसत आहे. मी सर्व ऑर्गनायझरचं मी अभिनंदन करेन की खरोखर छान असा कार्यक्रम आपण या इथे आयोजित केलेला आहे. याद्वारे या पनवेलमध्ये आपल्या पनवेलची संस्कृती आहे आणखीन आणि आणखी वाढत जाईल, फुलत जाईल, प्रसरत जाईल, वर्धमान होत जाईल याचा मला इथे नक्कीच विश्वास आहे. अतिशय चांगला असा कार्यक्रम या इथे ठेवल्याबद्दल मी नैना प्रकाशन मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमचं मी इथे हार्दिक अभिनंदन करतो. पुढील काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवावे आणि त्याच्याआधी राष्ट्रीय टाकूचा विकास मंडळ आणि त्याचबरोबर आमचा सर्व
भारतीय जनता पार्टी परिवाराकडून त्यांना नेहमी सहकार्य लाभेल अशा प्रकारचं या इथे विद्यार्थ्यांना मी इथे आश्वासित करू इच्छितो. येथेच थांबतो. Probably, and that is what Kanakben, who was my guru first and then my mother-in-law, she probably gave this lineage to us, which is very, very, very important to continue. And I know that till we have students like Naina, like Dimple, like Tanvi, like me, like Ambika, like Unnati, like Radhika, like Priya, so many children are here from Nalanda. Till they are there, I don't think that legacy is going to stop. Whether it is Mohiniyattam, whether it is Bharatanatyam, whether it is Odissi, whether it is Kathak, because today in Nalanda we have 4 dance styles where they can graduate bachelor's, master's and PhD in these 4 dance styles. Mohiniyattam has a special place in the heart for us also. For us also. Yes, thank you. Yes, really. Because it was our Kanakben, our guru, my mother-in-law, mummy, as we used to call at home. So, Gopal sir, Girishan sir, Ambika, everybody sitting here is a family. With that, I think it is everybody's responsibility to see that the lineage of Kanakben, of Mohiniyattam, does not stop at any place. Whether you are in India, abroad, in any corner of the world, we need to continue this beautiful art form because she had given her blood and everything for this art form. And that time she did not think that I am not a Malayali, oh I am not this, oh I am not that. I think art is beyond these small things that we think at times. And let us think like that. And that's what my request is to everybody present here, that let us go beyond these boundaries that we have created and we talk about our country and its culture and its art form. That is what is important, and let us see that this beautiful art form needs to be carried forward. And I know Naina is doing it. It's wonderful, Naina. Congratulations, may you become a big star in Mohiniyattam. In this national education policy that we have, now that we have National Education Policy 2020, Indian culture is going to be, is being encouraged at a very big level. I'm sure everybody knows about it. And that's where dance, Indian dance, Indian music, anything that is Indian is given importance. So I know that each one of us are contributing towards our art form, our country, our education pattern, and that's what we are looking at. Thank you so much for having us here. On behalf of Shri Rahul Rele, President Nalanda Dance Research Center, and myself, I thank Naina's family and the team, each one of you, for inviting us and giving us this honor.